या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र आजच्या तासाला आपल्याला महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीची कारणे या ठिकाणी पाहायची आहेत. यापूर्वीच्या तासाला आपण महाराष्ट्रातील लोकसंख्येची रचना आपण पाहिलेली आहे. रचनेत विविध मुद्द्यांचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये एकूण लोकसंख्येतील वाढ पाहिलेली आहे. त्याचबरोबर वयोमानानुसार लोकसंख्या किती आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर लोकसंख्येची घनता, लोकसंख्येतील साक्षरता, ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचं प्रमाण, त्याबरोबर स्त्री-पुरुष प्रमाण, जन्मदर, मृत्यूदर, हे आपण पाहिलेले आहेत आणि हे सर्व घटक लोकसंख्या विकासाची निर्देशक असलेले आपल्याला दिसून येतात, की जेवढी देशामध्ये किंवा राज्यामध्ये साक्षरता जास्त असेल, स्त्री-पुरुष प्रमाण जास्त असेल, अ, त्यानंतर अ, करती लोकसंख्या जास्त असेल आणि लोकसंख्या वाढीचा वेग जर कमी असेल, तर आपण पाहतो की अशा प्रकारची लोकसंख्या ही पर्याप्त लोकसंख्या असते आणि त्यामुळे या लोकसंख्येचा उपयोग राज्याचा आणि पर्यायाने देशाच्या विकासाच्या विकासामध्ये करून घेता येतो आणि आपण पाहतो की लोकसंख्येतून श्रमशक्ती मिळत असते. श्रमशक्तीचा मुख्य स्रोत म्हणजे लोकसंख्या हा घटक असतो आणि म्हणून कोणत्याही राष्ट्राच्या विकासामध्ये लोकसंख्येची भूमिका ही महत्त्वाची असते. परंतु ही भूमिका किंवा अनुकूल भूमिका लोकसंख्येची अ, ही पर्याप्त लोकसंख्या असेल तर असते किंवा सामाजिक परिस्थिती प्रगल्भ असेल तर असते. परंतु अतिरिक्त लोकसंख्या आणि सामाजिक मागासलेपणा जर असेल, तर त्यामध्ये आपण पाहतो की लोकसंख्या ही विकासामध्ये अडथळा ठरते. तर अतिरेकी लोकसंख्या ही कुठल्याही राष्ट्राला किंवा राज्यालाही परवडत नसते. कारण आपण पाहतो की अतिरेकी लोकसंख्या अ, अ, ही अनेक समस्या घेऊन येत असते आणि त्यामुळे विकास बाजूला पडतो आणि मग बाकीच प्रश्न निर्माण होतात आणि ते सोडवण्यामध्येच खूप वेळ जातो आणि म्हणून अ, अतिरिक्त लोकसंख्या ही अ, आपण पाहतो की अनेक समस्या घेऊन येते आणि विकासामध्ये अडथळे निर्माण करते. अ, अ, थोडक्यात कालच्या तासाचा थोडक्यात आपण आढावा घेऊया, की महाराष्ट्राची लोकसंख्या ही 1961 मध्ये 3,96,00,000 होती. तर त्यामध्ये सातत्याने वाढ होऊन साधारणपणे 2011 च्या जनगणनेनुसार 11,24,00,000 झालेली आहे. यामधील आपण दशवार्षिक वाढ साधारणपणे 20 ते 21% ची एव्हरेजली असलेली आपल्याला दिसून येते. दरवर्षी यामध्ये साधारणपणे 2% वाढ, लोकसंख्येत 2% वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि ही वाढ विकसित राष्ट्राच्या तुलनेत आपल्या देशातील जास्त आहे असं आपल्याला म्हणता येतं. अ, अ, ही वाढ का होते याची आपण काही या ठिकाणी कारणे देखील पाहितलेली आहेत, की त्यामध्ये विशेषतः जन्मदर आपण पाहितलेला आहे आणि मृत्यूदर देखील पाहितलेला आहे. तर जन्मदर आपण पाहितलेला आहे, की महाराष्ट्रातील जन्मदर हा 2017 मध्ये 15.7% आहे. हा दर हजारी जन्मांमागे हा दर असतो. तर मृत्यूदर हा महाराष्ट्रातील 5.7% आहे 2017 चा. तर यामध्ये वर्षानुवर्षे घट होत असलेली आपल्याला दिसून येते. कारण आरोग्यविषयक सुविधा किंवा तंत्रज्ञानातील क्रांती किंवा आता विज्ञानवादी दृष्टिकोन हळू लोकांमध्ये डेव्हलप होत आहे किंवा सामाजिक परिवर्तन घडून येत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून मृत्यूदरात घट होत आहे आणि जन्मदरही साधारणपणे थोड्याफार प्रमाणात घट होत आहे. परंतु लोकसंख्या वाढ म्हणजे मृत्यूदराच्या तुलनेत जन्मदराची घट ही कमी असल्यामुळे लोकसंख्येतील वाढ ही घडून येते आणि आणि आजही ग्रामीण भागामध्ये अ, रूढी परंपरा वर आधारित समाज असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे महाराष्ट्राची लोकसंख्या ही दरवर्षी 2% ने वाढलेली आपल्याला दिसून येते, की हा वेग निश्चितच विकासामध्ये अडथळे निर्माण करणारा ठरतो. तर अशा प्रकारे ही लोकसंख्या का वाढते? त्याची कुठली कारणे आहेत? तर या कारणांचा अभ्यास आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. अ,
कारणांमध्ये 2 प्रकार या ठिकाणी केलेले आहेत, की जन्मदर जास्त असण्याची कारणे आणि मृत्यूदर कमी झाल्यामुळे लोकसंख्येतील वाढ होते आणि जन्मदर जास्त असल्यामुळे लोकसंख्येत वाढ होते. तर तर कारणांची या 2 प्रकारात विभागणी केलेली आहे. परीक्षेमध्ये तुम्ही एकत्रित लिहिले तरी चालतात, की जसं की या ठिकाणी दिलेलं आहे, की जन्मदर 2017चा दिलेला आहे 32% होता. 99 मध्ये तो 21.1% इतका होता. तर 2017चा आपण पाहिला 15.7 जन्मदर होता आणि मृत्यूदर हा 5.7 होता. अखिल भारतीय स्तरावरील जर आपण जन्मदर पाहितला तर 2017 मधील भारताचा जन्मदर हा 20.2 आहे आणि महाराष्ट्राचा 15.7 आहे. तर 2017 मधीलच भारतातील मृत्यू दर या ठिकाणी 6.3 आहे. तर महाराष्ट्राचा मृत्यूदर हा 5.3 आहे. तर हे म्हणजे देशाच्या सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्रातील तो कमीच आहे. तरीही त्यामुळे परंतु हा दर कमी आहे असं म्हणण्यापेक्षा की लोकसंख्येतील वाढ वार्षिक 2% ची घडवून आणणारा असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे ही वाढ ही देशाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण करते. कारण आपण पाहतो की अ, अतिरिक्त लोकसंख्या ही अ, अ, झालेले उत्पादन हे फस्त करते किंवा आपण पाहतो की त्यामुळे लोकांच्या राहणीमानावर, दरडोई उत्पन्नावर आणि एकंदरीत सोयी-सुविधांवर अतिरिक्त ताण निर्माण करते, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर यामध्ये पहिलं कारण पाहूया, जन्मदर जास्त असण्याचं विवाह करण्याची प्रथा. आपण पाहतो की भारतामध्ये जो जन्माला आला त्याचा विवाह व्हावा अशा प्रकारची एक प्रथा किंवा सामाजिक रूढी आहे. मग तो सुशिक्षित असेल, अशिक्षित असेल किंवा त्याच्याकडे इन्कमचे उत्पन्नाचे कुठलेही स्रोत नसतील तरीही त्याचा विवाह झाला पाहिजे किंवा कुठलीही वैचारिक पातळी नसली तरीही विवाह झाला पाहिजे. अशा प्रकारे विवाह हा एक संस्कार, अत्यावश्यक संस्कार आणि तो जवळपास सर्वांचाच विवाह झाला पाहिजे अशा प्रकारची लोकांमध्ये समज आहे. आणि त्यामुळे विवाहांची संख्या वाढते आणि विवाहांच्या संख्येतून आपण पाहतो की जन्मदर वाढतो. आता विकसित राष्ट्रांमध्ये या उलट स्थिती आहे, की विकसित राष्ट्रांमध्ये आपण पाहतो की शिक्षणाचं प्रमाण जास्त असल्यामुळे अ, राष्ट्रवादाने प्रेरित होऊन बरेच लोकं राष्ट्रासाठी काम करण्याच्या इच्छेने किंवा प्रेरणेने बऱ्याच वेळा विवाह करत नाहीत किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी बरेच लोक विवाह करत नाहीत आणि अशा लोकांची संख्या तिथे जास्त आहे. आणि म्हणून विवाह न करणाऱ्यांची संख्या विकसित राष्ट्रात जास्त आहे. तर भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विवाह करण्याची एक प्रथा असल्यामुळे जन्माला जो येईल त्याचा विवाह झाला पाहिजे अशा प्रकारची प्रथा असल्यामुळे साधारणपणे लोकसंख्येत वाढ घडून येते, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दुसरं कारण आहे, की स्त्रियांची निरक्षरता. आपण पाहितलं, की यामध्ये महाराष्ट्रातील साक्षरतेचा दर आपण या ठिकाणी पाहितलेला आहे, की महाराष्ट्रात 82.3% 2000 अ, 11च्या जनगणनेनुसार ही साक्षरता आहे. परंतु यामध्ये स्त्री साक्षरता ही फार कमी आहे. कारण आपण पाहतो की स्त्रियांचा कुटुंबातील दर्जा जो आहे तो आपण पाहतो की तो दुर्लक्षित आहे. स्त्रियांना चूल आणि मुलीपुरतंच चूल आणि मूल पुरतंच मर्यादित ठेवलं जातं किंवा तशा प्रकारचा विचार पालकांचा असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचा परिणाम आपल्याला असं लक्षात येतं की स्त्री जर कुटुंबात साक्षर नसेल तर जन्मदर हा वाढतो असं आपल्याला दिसून येतं. कारण साक्षर स्त्री असेल तर वाढत्या जन्मदराचे काय परिणाम असतात हे कुटुंबाला सांगू शकते. परंतु स्त्रियांमध्ये निरक्षरता असल्यामुळे त्या परिणामापासून ह्या अ, अ, आपण पाहतो की ह्या फार दूर असतात आणि त्यामुळे अशा प्रकारचे महाराष्ट्र असो की आपल्या भारतात असो, की स्त्रियांमधील निरक्षरता ही लोकसंख्या वाढीला एक कारण ठरते. दुसरं एक कारण आहे, की वाढते दारिद्र्य. आपण पाहतो, की अ, अ, भारतामध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रात मोठ्या फार प्रमाणात दारिद्र्य आहे. यापूर्वीच्या तासाला आपण पाहिलं होतं, की महाराष्ट्रात साधारणपणे
20% जवळ-जवळ दारिद्र्य आहे आणि आपल्या भारतात जर पाहिलं तर हे दारिद्र्य 28-29% पर्यंत असलेलं आपल्याला दिसून येतं. हे आधुनिक आज आपण पाहतो की जग हे चंद्रावर चाललेलं आहे. नवनवीन शोध लागत आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे. तरीही दारिद्र्याचं हे प्रमाण त्या तुलनेत विकसित राष्ट्राच्या तुलनेत आपल्या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे असं आपल्याला दिसून येतं आणि त्याचा परिणाम अ, अ, शरीर श शास्त्रज्ञांच्या मते की दारिद्र्यामुळे जन्मदराचा अ, वेग वाढतो. दारिद्र्य जिथे दारिद्र्य तिथं जन्मदर वाढतो आणि त्यामुळे आपण पाहतो की दारिद्र्यामुळे भारताची लोकसंख्या वाढत आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि इतर राज्याच्या तुलनेत भारतामध्ये जर तुलना केली तर महाराष्ट्र हे विकसित राज्य म्हणतात, परंतु महाराष्ट्रातील दारिद्र्य हे मोठं आहे आणि हा एक क्वेशन मार्क आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, की एकीकडे विकास होतो आणि दुसरीकडे दारिद्र्याखाली लोकसंख्या ही मोठी आहे. अशा प्रकारचा असमतोल विकास महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळे आणि पर्यायाने देशामध्ये झाल्यामुळे भारतातील आणि राज्यातील ही लोकसंख्या वाढते. कारण आपण पाहतो, की महाराष्ट्रातील लोकसंख्या ही 11.24 कोटी आहे आणि भारतात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे उत्तर प्रदेश नंतर. उत्तर प्रदेशची लोकसंख्या सर्वात जास्त आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे आणि म्हणून अ, ही लोकसंख्या जास्त असण्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील दारिद्र्य. जे की आपण पाहतो की विकसित राष्ट्रांमध्ये दारिद्र्याचं प्रमाण अ, अ, बऱ्याच राष्ट्रांनी हे 25 वर्षात 0% वर आणलेलं आहे. परंतु आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून एवढं वर्ष होऊनही आजही देशातील आणि राज्यातील जनता ही दारिद्र्यात असलेली आपल्याला दिसून येते. हे एक शासकीय योजनांचा आपण पाहतो की शासकीय धोरण कुठेतरी फसतं किंवा भ्रष्टाचारामुळे म्हणा किंवा शासकीय प्रशासकीय उदासीनता म्हणा, या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचं कारण आपल्याला लोकसंख्या वाढीचं सांगता येईल, की स्त्रियांचा खालावलेला सामाजिक दर्जा. आपण पाहतो, की कुटुंबामध्ये स्त्रियांना जो दर्जा दिला जातो, तो मुलांपेक्षा कमी दिला जातो. त्यांना त्यांच्यावर बरीच बंधने असतात आणि त्यामुळे अ, महिलांचा जो मानव विकास घडून यायला पाहिजे, तो झालेला नसल्यामुळे कुटुंबात जर स्त्री जर अशिक्षित असेल, तिला जर हक्क दिले जात नसतील, तिला प्रोत्साहित केल्या जात नसेल, तर त्यामुळे आपण पाहतो की कुटुंब विकसित होणार नाही आणि कुटुंब ही मागासलेलं राहतं आणि पर्यायाने आपण पाहतो की जिथे मागासलेपणा असतं, तिथे लोकसंख्या वाढीचा दर हा जास्त असतो किंवा जन्मदराचा दर जास्त असतो. प्रचलित समाज व्यवस्थेत पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा खालवलेला सामाजिक दर्जा हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. विशेषतः ग्रामीण भागात तर ही बाब प्रकर्षाने जाणवते. लोकसंख्येचे प्रभावीपणे नियंत्रण करण्याच्या दृष्टीने आणि जन्मदर वेगाने कमी करण्याच्या बाबतीत स्त्रियांचा खालवलेला सामाजिक दर्जा हा एक अडथळा ठरतो, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर लोकसंख्या वाढीचं आणखी एक कारण सांगता येईल, की एकत्र कुटुंब पद्धती. आपण पाहतो, की महाराष्ट्रामध्ये आणि पर्यायाने भारतामध्ये जॉइंट फॅमिली, संयुक्त कुटुंब पद्धती ही मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते. परंतु विकसित देशामध्ये अशा प्रकारची संयुक्त कुटुंब नसते. तर ते विभक्त कुटुंब पद्धती तिथे असलेली आपल्याला दिसून येते आणि संयुक्त कुटुंब पद्धतीचा परिणाम काय आहे, की पूर्वी सगळे लोकं एकत्रित राहिल्यामुळे कुटुंबाची फारशी जबाबदारी स्वतःवर येत नाही आणि त्यामुळे मग कितीही अपत्य झाले तरी त्या फारशी जबाबदारी येत नसल्यामुळे त्याची जाणीव होत नसल्यामुळे लोकसंख्या वाढीला तिथं चालना मिळते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांच्या पालन-पोषणाची जबाबदारी ही कुटुंबाची सामायिक जबाबदारी मानण्यात येत असे आणि त्यामुळे आई-वडिलांना मुलांच्या वाढत्या संख्येबद्दल जबाबदारीची जाणीव होत नसे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत विभक्त कुटुंब पद्धती सर्वत्र आता प्रचलित होऊ लागलेली आहे. मुलांच्या वाढत्या संख्येमुळे राहणीमानावर होणाऱ्या अनिष्ट परिणामांची जाणीव प्रमुखास आता होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे हळू आता 2001 च्या नंतर लोकसंख्येतील जी दशवार्षिक वाढ आहे, त्याचा वेग थोडा
कमी झालेला आपल्याला दिसून येतो. नाहीतर ही वाढ 25% पर्यंत असलेली 25% पर्यंत गेलेली आपल्याला दिसून येते. तर संयुक्त कुटुंब पद्धती हे एक मुख्य कारण लोकसंख्या वाढीला असलेलं सांगता येईल. त्यानंतरचं कारण आपल्याला सांगता येतं, की सामाजिक परंपराचा प्रभाव. आपण पाहतो, की भारतीय समाज रूढीप्रिय व अंधश्रद्धा यांच्या या चौकटीत अडकलेला आहे. दैववादावर कमालीची श्रद्धा असणारा हा समाज अद्यापही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करावयास तयार नाही. कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाकडे देवाची देणगी अशा दृष्टीने पाहिले जाते. जन्मदर जास्त असल्याचे हे एक मुख्य कारण असलेले आपल्याला दिसून येतं. कुटुंबाचा वाढता आकार हा किती अडचणीचा घटक आहे याचा जणू त्यांना विसरच पडतो. आपण पाहतो की सामाजिक रूढी परंपरांचा प्रभाव लोकांवर जास्त असतो आणि अ, बदलत्या काळात तो कमी व्हायला पाहिजे. परंतु अ, शैक्षणिक अभाव म्हणा किंवा विकासाच्या संधीचा अभाव म्हणा किंवा आणखीनही मागासलेपणामुळे अशा प्रकारचा सामाजिक परंपरागत दृष्टिकोन त्यांच्यामध्ये टिकून आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसंख्या ही वाढती आहे असं आपल्याला म्हणता येईल. लोकसंख्या जर कमी करायची असेल तर इथे शैक्षणिक आपण पाहतो की शिक्षणाचा अ, प्रसार झाला पाहिजे. तशा प्रकारचा हक्क लोकांना मिळाला पाहिजे. तरच लोकसंख्या ही कमी होऊ शकते. त्यानंतर अल्पवयात विवाह. आपण पाहतो की मुली ह्या कुटुंबावर भार समजल्या जातात आणि साधारणपणे जसं की कायद्याने 18 वर्षे हे मुलीचं विवाहाचं वय 18 वर्षापेक्षा जास्त विवाहाचं वय ठरवून दिलेलं आहे. परंतु ग्रामीण भागात 18 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींचा विवाह केला जातो. कारण मुलगी ही एक कुटुंबावर समस्या किंवा मग ओझं अशा प्रकारचा विचार पालकांचा असतो आणि पटकन हे ओझं कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे अ, मुलीचं आपण पाहतो की 14-15व्या वर्षीचे लग्न केल्यामुळे अ, अ, त्यानंतर आपण पाहतो की मग त्यामुळे जन्मदर जास्त होण्यास या ठिकाणी आपल्याला हा एक मुद्दा कारणीभूत असलेला आपल्याला दिसून येतो. तर आपण पाहतो शासकीय पातळीवर बऱ्याच प्रमाणात प्रचार केला जातो की अल्पवयात मुलीचं विवाह करू नका. परंतु अ, कुटुंबामध्ये असलेलं दारिद्र्य म्हणा, निरक्षरता म्हणा, मागासलेपणा म्हणा, या सर्व गोष्टींमुळे अ, अल्पवयातच विवाह केला जातो आणि त्यामुळे जन्मदर हा वाढतो. तर ही काही कारणे महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीची किंवा जन्मदर वाढीची असलेली आपल्याला दिसून येतात. लोकसंख्या वाढीच्या कारणांमधील दुसरा घटक यामध्ये दिलेला आहे, की मृत्यूदरात वेगाने घट होत असल्यामुळे लोकसंख्या वाढत आहे. त्यामधील पहिलं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की वाढत्या वैद्यकीय सोयींमुळे लोकसंख्या ही वाढती आहे. आपण पाहतो, की आता विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार आता मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. मृत्यूदरात घट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत शासकीय आरोग्यविषयक सुविधा मोठ्या फार प्रमाणात आता शासनाकडून पोहोचविल्या जात आहेत. त्याचे लाभ व्यक्तींना मिळत आहेत. मग आपण पाहतो, की प्राथमिक दवाखान्यांच्या माध्यमातून किंवा अंगणवाडीच्या माध्यमातून शासन आता आरोग्यविषयक काळजी लोकांची घेत असल्यामुळे किंवा तशा प्रकारच्या सोयी-सुविधा ग्रामीण भागापर्यंत, शहरी भागात तर आहेतच, पण ग्रामीण भागापर्यंत एक चांगल्या गुणवत्तायुक्त अशा सुविधा मिळत असल्यामुळे मृत्यू दरात घट होत आहे आणि मृत्यू दरातील घट ही लोकसंख्येत वाढ घडवून आणते असं आपल्याला म्हणता येईल. तर अ, ज्यामध्ये आपण पाहतो प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य पथके, फिरती रुग्णालय ही मोठ्या फार प्रमाणात ग्रामीण भागापर्यंत यांचं जाळं निर्माण झाल्यामुळे वैद्यकीय सोयी ग्रामीण भागात उपलब्ध होत आहेत आणि पर्यायाने मृत्यूदरात घट होऊन लोकसंख्या ही वाढते आहे. हे एक कारण लोकसंख्या वाढीचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुष्काळाचे प्रभावी नियंत्रण. आपण पाहतो की पूर्वीच्या काळी दुष्काळ पडायचा आणि बरेच लोक त्यामध्ये मृत्यू पावायचे. परंतु आज आपण पाहतो की सरकारी यंत्रणा थोडी आता सक्षम झालेली आहे. सरकार लोकांपर्यंत पोहोचतं नियोजनाच्या माध्यमातून. आता दुष्काळावर आपण पाहतो की शासकीय मदत लोकांना मिळत आहे आणि त्यामुळे
त्यामुळे आता लोकसंख्येतील मृत्यूदर या ठिकाणी घटलेला आहे. पूर्वी आपण पाहतो की दुष्काळ पडला की लोकांना अन्नधान्य खायला मिळायचं नाही आणि लोक अन्नधान्याच्या अभावी मृत्यू पावायचे. परंतु आज अशी परिस्थिती नाही. शासन गरिबांना राशन दुकानाच्या माध्यमातून, रेशनिंगच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात अल्प किमतीमध्ये अन्नधान्याचा पुरवठा करतं आणि त्यामुळे आता मोठ अन्नधान्याच्या अभावी आता मृत्यू कोणाचे झालेले आपल्याला आता दिसून येत नाहीत आणि त्यामुळे जसं की आपण पाहतो की अंगणवाडीच्या माध्यमातून लहान बाळांना पूरक आहार, सकस आहार पुरवला जातो. तसंच अ, राशन दुकानाच्या माध्यमातूनही मोठ्या फार प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. त्याचबरोबर रोजगार निर्मितीचे अनेक योजना ग्रामीण भागापर्यंत सक्षमपणे राबविल्या जातात आणि त्यामुळे दुष्काळावर नियंत्रण शासनाने मिळवल्यामुळे दुष्काळामुळे जे मृत्यू होत होते त्यामध्ये झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लोकसंख्येत वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर साथीच्या रोगाचे उच्चाटन. पूर्वी आपण पाहतो की जसं की प्लेगची साथ यायची, मलेरिया, अ, अ, डेंग्यू वगैरे. तर अशा प्रकारच्या मध्ये बरेच लोक मृत्यू पावायचे. परंतु आता शासनाने शासनाच्या चांगल्या कामामुळे म्हणा, नियोजनामुळे आता साथीच्या रोगाचं उच्चाटन झालेलं आहे. जसे की पहिले प्लेग, पटकी, देवी, हिवताप यामुळे हजारो लोक मृत्यू पावायचे. परंतु आता वैद्यकीय सोयी-सुविधा ह्या ग्रामीण भागापर्यंत चांगल्या पोहोचल्यामुळे तर हे साथीचे रोग यांचं आता उच्चाटन झालेलं आहे आणि त्यामुळे मृत्यूदरात घट होऊन महाराष्ट्राच्या लोकसंख्येत वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर शिक्षणाचा प्रसार. आज आपण पाहतो की महाराष्ट्रात शिक्षणाची गंगोत्री ग्रामीण भागात जाऊन पोहोचवावी यासाठी शासनाने व्यापक असे प्रयत्न केलेले आहे आणि त्यामुळेच आज आपण पाहतो की ग्रामीण भागापर्यंत 12वी पर्यंतचं सहज शिक्षण आता मुला-मुलींना मिळत आहे. आणि शिक्षणामुळे आपण पाहतो की समाजामध्ये किंवा मुलांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. रूढी परंपरेला छेद त्या ठिकाणी मिळतो आणि त्यामुळे आपण पाहतो की वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित एक चांगली पिढी शिक्षणामुळे तयार होते आणि त्यामुळे अं, मृत्यूदरात घट होऊन लोकसंख्या वाढीचा दर वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुरापासून संरक्षण. आपण पाहतो की पहिलं नद्यांना, ओढ्या-नाल्यांना मोठ्या फार प्रमाणात पूर यायचा आणि त्यामुळे बरेच लोक पुरामध्ये वाहून जायचे. परंतु आता पाऊस किती पडणार आहे, हवामानाचा अंदाज अ, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा सगळी यामध्ये डेव्हलप झाल्यामुळे शासन आता रेडिओवर म्हणा, मोबाईलवर म्हणा, टीव्हीवर म्हणा, अशा प्रकारचं अलर्ट जारी करतं आणि त्यामुळे लोकांना कळतं की पाऊस किती येणार आहे, कधी येणार आहे आणि किती प्रकारचा पाऊस होणार आहे. जास्त पाऊस होत असेल तर लोक घराच्या बाहेर निघत नाहीत आणि त्यामुळे जे पुरामध्ये वाहून जाणाऱ्यांचं प्रमाण होतं, त्यामुळे मृत्यूदर अ, ते 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 जे ते जे जास्त प्रमाण होतं ते आता कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे मनुष्यहानी आता पुरामुळे फार कमी होते. विज्ञानामुळे यावर आपण पाहतो की मात केलेली आहे. आज हवामानाचा अंदाज प्रत्येकाच्या मोबाईलवर म्हणा किंवा रेडिओवर म्हणा, दूरदर्शनच्या माध्यमातून किंवा इतर जे माध्यमं आहेत, वृत्तपत्राच्या माध्यमातून म्हणा, लोकांपर्यंत आता 0 मिनिटात हे सगळं पोहोचत आहे आणि त्यामुळे अ, अशा प्रकारे जे धोके होते पुरामध्ये लोक वाहून जायचे आणि मरायचे. तर तर ती बाब आता अशा प्रकारच्या घटना फार दुर्मिळ होत आहेत आणि त्यामुळे मनुष्यहानी कमी झाल्यामुळे लोकसंख्येत वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर धान्य उत्पादनात वाढ. पूर्वी आपण पाहतो की लोकांना धान्यच खायला मिळत नव्हतं. परंतु आज अ, अ, आपण पाहतो की भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये, महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये हरित क्रांती घडून आली आणि हरित क्रांतीमुळे शेती करण्याच्या पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आज आपण पाहतो की शेतीची उत्पादन आणि उत्पादकता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे अतिरिक्त असं धान्याचं उत्पादन आता होत आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरात आता धान्याचे साठे मुबलक झाल्यामुळे धान्याच्या अभावी जे मृत्यूदर होत होते, ते आता कमी झालेले आहेत आणि त्यामुळे मृत्यूदर कमी होऊन
लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर शुद्ध पाण्याचा पुरवठा आपण पाहतो ना, शासनाच्या गाव तेथे पाणी पुरवठा योजना, शुद्ध पाण्याचा पुरवठा शासनाकडून होत असल्यामुळे पाणी पुरवठ्याच्या नळ योजनेच्या प्रत्येक गावात, वाडी तांड्यावर देखील शासनाने प्राधान्याने आपण पाहतो की शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नळ योजना प्रत्येक गावाला दिल्यामुळे त्यामुळे शुद्ध पाण्यापासून जे आजार व्हायचे, ते आता आजार ग्रामीण भागात होत नाहीत आणि त्यामुळे त्या शुद्ध पाण्यापासून खूप लोकांना आजार व्हायचा आणि लोक मृत्यू पावायचे. आता हे दुर्मिळ प्रमाण झालेलं आपल्याला दिसून येतं. शासनाच्या विविध शुद्ध पाणी पुरवठ्याच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यामुळे प्रत्येक गावात, खेड्यामध्ये, वाडीमध्ये, तांड्यांवर शासनाकडून शुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे शुद्ध पाण्यापासून जे आजार होत होते ते आता थांबले आणि त्यामुळे जो मृत्यूदर वाढत होता, तो आता घटलेला आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतो की महाराष्ट्राची लोकसंख्या ही वाढलेली आहे. त्यानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रम आपण पाहतो की महाराष्ट्रात जन्मदर जास्त असल्यामुळे व मृत्यूदर वेगाने कमी होत असल्यामुळे लोकसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रात शासकीय पातळीवर कुटुंब नियोजन कार्यक्रम 1957 पासून सुरू झाला. 1967 मध्ये हा कार्यक्रम जिल्हा परिषदांकडे सुपूर्द करण्यात आला आणि तेव्हापासून राज्यात कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. 1977-78 या वर्षी कुटुंब नियोजनाऐवजी कुटुंब कल्याण कार्यक्रम असा बदल करण्यात आला. राज्य शासन विविध प्रोत्साहनपर योजनांच्या माध्यमातून कुटुंब नियोजन कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. कारण आरोग्यविषयक सुविधा आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यामुळे आणि प्रसार आधुनिक प्रसार माध्यमांमुळे आपण पाहतो की छोटं कुटुंब सुखी कुटुंब अशा प्रकारच्या स्लोगनच्या माध्यमातून छोट्या कुटुंबाचं महत्त्व शासकीय पातळीवर आता मोठ्या प्रमाणात शासनाकडून होत असल्यामुळे आणि त्याचे लाभ लोकांना आता लक्षात येत असल्यामुळे आपण पाहतो की कुटुंब कल्याण कार्यक्रमामुळे आता लोक त्याचा लाभ घेत आहेत. परंतु आजही जेवढं हे अपेक्षित आहे तेवढं होत नसल्यामुळेही आपल्याला लोकसंख्या वाढत आहे असं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे ही काही कारणे महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीची असलेली आपल्याला दिसून येतात, की ज्यामुळे महाराष्ट्राची लोकसंख्या दरवर्षी 2% आणि दशवार्षिक वाढ 20 ते 21% पर्यंत झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये जर घट करायची असेल, तर ह्या लोकसंख्या वाढीच्या कारणांमध्ये बदल झाला पाहिजे. लोकसंख्या जर वाढीचा वेग जर कमी करायचा असेल, तर लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. मुलींना प्राधान्याने शिक्षण दिलं पाहिजे. कारण मुलगी जर शिकली, तर पूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं आणि कुटुंब सुशिक्षित झालं, तर बाकी समस्याच या ठिकाणी कमी होतात. म्हणून देशातील दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता आणि स्त्री साक्षरता या जर गोष्टी, आरोग्यविषयक सुविधा या जर गोष्टी आणखी याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला, तर निश्चितच लोकसंख्या वाढ ही कमी होऊन लोकसंख्या वाढीमुळे जे समस्या निर्माण होतात, विकासामध्ये अडथळे निर्माण होतात, तर ते अडथळे लोकसंख्या घटीतून होणार नाहीत आणि म्हणून या कारणांवरील उपाययोजना जर केली, तर लोकसंख्येत घट निश्चितच होऊ शकते, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. तर यावर MCQ काही प्रश्न येऊ शकतात की महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, जन्मदर किती आहे, जन्मदर कशास म्हणतात, मृत्यूदर कशास म्हणतात किंवा खालील चुकीचा पर्याय ओळखा की लोकसंख्या वाढीची कारणे दिली जातील आणि त्याच्यात एक चुकीचा पर्याय दिला जाईल, तो ओळखायचा आहे किंवा लोकसंख्या वाढीवर उपाययोजना च्या संदर्भातही एखादा प्रश्न येऊ शकतो. तर अशा प्रकारे MCQ देखील या टॉपिकवर येऊ शकतात. त्यामुळे याचा थोडा बारकाईने अभ्यास जर केला तर तुमच्या ते लक्षात येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. क्लासला उपलब्ध झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.